नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर रामनवमीच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा पाळणा सादर करत आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ म्हणजेच हे पाळणा गीत अगदी शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना म्हणजेच हे पाळणा गीत ऐकत असताना कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम। चला तर मग पाळण्याला सुरुवात करते। पहिल्या दिवशी बोलली गंगा, नका बायांनो करू ग दंगा। दशरथ राजाला जाऊनी सांगा, गुढ्या उभारा पाचही रांगा। जो बाळा जो जो रे जो जो, गुढ्या उभारा पाचही रांगा। जो बाळा जो जो रे जो जो। दुसऱ्या दिवशी बोलली भागा, विनाकारण होईल जागा। बायांनो तुम्ही चरणाशी लागा, दान चुड्याचे रामाला मागा। जो बाळा जो जो रे जो जो, दान चुड्याचे रामाला मागा। जो बाळा जो जो रे जो जो। तिसऱ्या दिवशी बोलली उमा, रामरूपाची लागे ना सीमा। ऐसे बोलले महादेव भीमा। जो बाळा जो जो रे जो जो, ऐसे बोलले महादेव भीमा। जो बाळा जो जो रे जो जो। चौथ्या दिवशी बोलली तारा, आना सोनार आपुल्या घरा। बाण धनुष्य रामाला करा। जो बाळा जो जो रे जो जो, बाण धनुष्य रामाला करा। जो बाळा जो जो रे जो जो। पाचव्या दिवशी सटवी बोलली, सीतारामाची रावणाने नेली। कशी देवाला निद्रा लागली, गेला मारुती लंका जाळली। जो बाळा जो जो रे जो जो, गेला मारुती लंका जाळली। जो बाळा जो जो रे जो जो। सहाव्या दिवशी जना बोलली, लक्ष्मणाला शक्ती लागली। पहाड आनाया गेला मारुती, जिवंत केला उर्मिला पती। जो बाळा जो जो रे जो जो, जिवंत केला उर्मिला पती। जो बाळा जो जो रे जो जो। सातव्या दिवशी सातवा कल्लोळ, राम जन्मला रूप मंजुळ। गर्जे आसमानी सूर्यमंडळ, आले मारुती घेऊन निळराम। जन्मला सये रावणाचा काळ। जो बाळा जो जो रे जो जो, जन्मला सये रावणाचा काळ। जो बाळा जो जो रे जो जो। आठव्या दिवशी बोलली लीला, दशरथ राजाला पुत्र हो झाला। कौसल्या मातेने झोका जो दिला। जो बाळा जो जो रे जो जो, कौसल्या मातेने झोका जो दिला। जो बाळा जो जो रे जो जो। नवव्या दिवशी नवल बाळाचे, कळी खुलली जशी कमळाची। प्रसूत झाली त्याच वेळासी। जो बाळा जो जो रे जो जो, प्रसूत झाली त्याच वेळासी। जो बाळा जो जो रे जो जो। दहाव्या दिवशी बोलला गजा, संगे घेऊन वानर फौजा। आधी जाऊनी रावण बघा, इंद्रजिताच्या उडवल्या भुजा। बिभीषण केला लंकेचा राजा। जो बाळा जो जो रे जो जो, बिभीषण केला लंकेचा राजा। जो बाळा जो जो रे जो जो। अकराव्या दिवशी अकरावा रंग, ब्रह्मा विष्णूला लागला छंद। पाची हत्यारे रामाच्या संग। जो बाळा जो जो रे जो जो, पाची हत्यारे रामाच्या संग। जो बाळा जो जो रे जो जो। बाराव्या दिवशी हकीकत सारी, बिजली बत्तीचा प्रकाश भारी। उजेड पडला राम दरबारी, 33 कोटी देव जमले दरबारी। जो बाळा जो जो रे जो जो, 33 कोटी देव जमले दरबारी। जो बाळा जो जो रे जो जो।
13व्या दिवशी धनुष्य टाकिले, लक्ष्मण आपले अवतार शोधिले. त्यातून एक युग लोटले, जो बाळा जो जो रे जो जो. त्यातून एक युग लोटले, जो बाळा जो जो रे जो जो. 14व्या दिवशी नंदीवर बैसले, देशोदेशी वानर लोक लाविले. रामाने मारुतीला स्वराज्य दिले, जो बाळा जो जो रे जो जो. रामाने मारुतीला स्वराज्य दिले, जो बाळा जो जो रे जो जो. 15व्या दिवशी अवतार बदले, कृष्ण पांडव पुढे निघाले. कंस मामाला त्यांनी मारिले, जो बाळा जो जो रे जो जो. कंस मामाला त्यांनी मारिले, जो बाळा जो जो रे जो जो. 16व्या दिवशी 16वा केला, गुरु वशिष्ठ धन्य बोलला. ज्याने रामाचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो. ज्याने रामाचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो. ज्याने रामाचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो. जो बाळा जो जो रे जो जो. जो बाळा जो जो रे जो जो. मंडळी, प्रभू रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगामध्ये अयोध्या येथे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला, जिला आपण रामनवमी असं म्हणतो, तर त्या दिवशी दुपारी पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क राशीमध्ये झाला. भगवान विष्णूंचा 7वा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीरामांचा जन्म दृष्टांच्या संहारासाठी झाला. हा उत्सव दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर जी कोसल राज्याची राजधानी होती आणि आता सध्या ती उत्तर प्रदेशामध्ये आहे. जन्मतिथी आहे चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच रामनवमी. वेळ माध्यान्ह म्हणजेच दुपारची वेळ, जेव्हा सूर्य डोक्यावर येतो. दुपारी 12 वाजताची वेळ आपण रामजन्माची वेळ म्हणून पाळतो. तर यांचे पिता राजा दशरथ, माता राणी कौशल्या, बंधू भरत जे कैकेयीचे पुत्र होते, लक्ष्मण आणि शत्रुघ्न जे सुमित्रेचे पुत्र होते. राजा दशरथाला अपत्य नसल्यामुळे त्यांनी ऋषी वशिष्ठांच्या सल्ल्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. या यज्ञाच्या शेवटी यज्ञाच्या अग्नीतून एक दिव्य खीर म्हणजे अमृत कलश मिळाली, जी 3 राण्यांमध्ये, ज्या कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा होत्या, तर त्यांना वाटली गेली. त्यानंतर त्यांना राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला, म्हणजे त्यांच्या पोटी हे सगळे पुत्र जन्माला आले. आणि भगवान विष्णूंचा 7वा अवतार म्हणून प्रभू रामचंद्र ओळखले जातात. वाल्मिकी रामायणानुसार जन्माच्या वेळी 5 ग्रह, त्यामध्ये सूर्य, मंगळ, गुरु, शुक्र, शनी आपापल्या उच्च स्थानावर होते. म्हणूनच रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी रामजन्माचा उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांची पूजा आणि भजने गायली जातात. तर मंडळी, हा होता प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा पाळणा. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजेला तुम्ही हा पाळणा ऐकू शकता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही प्रभू रामचंद्रांची पूजा या दिवशी कराल, तर पूजा करतेवेळी तुम्ही हा पाळणा तुमच्या मोबाईलवर सुरू करून दिला आणि पूजा केली तर नक्कीच तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तुमच्या कानावर प्रभू रामचंद्रांचं नावसुद्धा पडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ, हा पाळणा कसा वाटला ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय सीता, राम सीता. श्रीराम जय राम, जय जय राम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम.
भद्रगिरीश्वर सीताराम, भगत जना प्रिय सीताराम, जानकी रमना सीताराम, जय जय राघव सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. धन्यवाद.